नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक आपल्यासाठी पुन्हा घेऊन आलेलो आहे विज्ञान विभाग पहिल्यामधील 10वा लेसन. 10 म्हणजे शेवटचा लेसन आहे हा अवकाश मोहिमा. आतापर्यंत आपण 3 सेशन या पाठामध्ये पाहिलेले आहेत. हा आता आपण चौथा सेशन सुरू केलेला आहे. याच्यामध्ये आपण बघणार आहोत की अवकाश मोहिमेमध्ये कशा प्रकारे या लॉन्च व्हेइकलचा म्हणजेच स्पेस लॉन्च व्हेइकल जे असतात त्यांचा वापर केला जातो, कशा प्रकारे त्यांच्यामध्ये इंधनाचा वापर केला जातो आणि टप्प्याटप्प्याने इंधनाच्या त्या डिटॅच कशा होतात त्या यानापासून ते आपण इथे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये पाहिलं होतं की सॅटेलाइट आपण कोणकोणत्या कक्षामध्ये स्थिरावून ठेवू शकतो. जसं की 35,780 किलोमीटरवर बघितला होता. त्याच्यानंतर आपण 2,000 ते 35,780 किलोमीटर याच्या दरम्यान सॅटेलाइट आपण ठेवू शकतो, हे सुद्धा आपण बघितलं होतं. किंवा निम्नस्तरीय जे असतील ते पृथ्वीच्या अगदी जवळ असणारे सॅटेलाइट आहेत. प्रत्येकाचं कार्य कोणतं आहे त्याच्यावर अवलंबून असतं की सॅटेलाइट कोणत्या कक्षेत कशा प्रकारे ठेवला जाईल. तर आपण आता बघूया की सॅटेलाइट एखाद्या कक्षेमध्ये स्थिरावताना त्यांना कोणत्या प्रकारची व्हेलॉसिटी, इस्केप व्हेलॉसिटी कोणती द्यावी लागते जर पृथ्वीच्या बाहेर काढायचे असतील तर, किंवा पृथ्वीच्या कक्षेमध्ये ठेवायचे असतील तर त्यांना घेऊन जाण्यासाठी काही व्हेइकल्स लागतात. त्या व्हेइकल्सचं कार्य कसं चालतं याच्याविषयी आपण आता इथे पाहणार आहोत. तेव्हा उपग्रह प्रक्षेपक, उपग्रह त्यांच्या निर्धारित कक्षात स्थापित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकांचा उपयोग केला जातो. उपग्रह प्रक्षेपकांचे कार्य न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमांवर आधारित आहे. प्रक्षेपकामध्ये विशिष्ट प्रकारचे इंधन वापरले जाते. हे इंधन जे असतं ते वेगळ्या प्रकारचं असतं आणि तुम्हाला इथे आपण सांगितलं की हे जे प्रक्षेपक आहेत, जे लॉन्च करणाऱ्या ज्या व्हेइकल्स आहेत त्यांचं कार्य न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमांवर अवलंबून आहे. म्हणजे एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. म्हणजे आपण बघतो टीव्हीवर वगैरे ते दाखवलं जातं प्रक्षेपण होत असताना की खाली मोठा ब्लास्ट होतो प्लॅटफॉर्मवर आणि प्लॅटफॉर्म त्याच्यावर रिएक्शन करून हे जे सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल्स आहेत ते पृथ्वीच्या अवकाशाच्या वर असलेल्या अवकाशाच्या दिशेने झेपावलेले आपण बघितलेले आहेत. आता हे इंधन जळत असताना मोठ्या प्रमाणावर वायू बाहेर पडत असतात. ते वायू प्रसरण पावतात आणि त्याच्यासाठी हे अवकाशात झेपवण्यासाठी त्याच्यावर रेटा लावला जातो, ज्याचा थ्रस्ट म्हणून कार्य करतो आणि अशा प्रकारे हे जे उपग्रह आहेत ते अवकाशात झेपावतात. इथे पहा उपग्रह किती वजनाचा आहे आणि तो किती उंचीवर कक्षेत प्रस्थापित करायचा आहे यानुसार प्रक्षेपकाचा आराखडा ठरतो. की आपल्याला तो किती उंचीवर ठेवायचा आहे, 200 किलोमीटर ठेवायचा आहे का, किंवा 500 किलोमीटरवर ठेवायचा आहे का, किंवा 2,000 ते 20,000 मध्ये ठेवायचा आहे की 35,780 किलोमीटर या उंचीवर ठेवायचा आहे. त्याप्रमाणे त्याच्यात इंधन भरलं जातं. आता त्याच्यामध्ये टप्पे असतात. तर कमी उंचीवर असेल तर 1-2 टप्प्यामध्ये काम होऊन जातं. तर जास्त उंचीवर असेल तर इंधनाचे जास्त टप्पे लागतात. आता प्रक्षेपकाला लागणारे इंधन यावरून ठरते. यासाठी टप्प्याटप्प्याने बनलेले प्रक्षेपक वापरतात. म्हणजे त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने इंधन एकदा नष्ट झालं, इंधन संपलं की तो टप्पा म्हणजे तो जो टाकी असते ती खाली पडते, निर्जन स्थळी किंवा समुद्रात पडते. तर आता आपण बघूया कशा प्रकारे हे टप्पे त्याच्यामध्ये वापरले जातात. इथे पहा प्रक्षेपकाच्या उड्डाणासाठी आपल्याला बाजूला एक प्रक्षेपक दिसत आहे बघा. इस्रोने बनवलेल्या PSLVचा प्रक्षेपकाचा बाह्य आराखडा आपल्याला इथे दिसतोय. प्रक्षेपकाच्या उड्डाणासाठी पहिल्या टप्प्यातील इंधन व इंजिन वापरले जाते व ते प्रक्षेपकाला ठराविक वेग व उंची प्राप्त करून देते. लक्षात घ्या की पहिल्या टप्प्यातलं इंधन हे टप्प्याटप्प्याने इंधन इथे वापरलं जातं आणि इंजिन वापरलं जातं आणि त्याच्यामुळे उंची आणि वेग प्राप्त होतो. या पहिल्या टप्प्यातील इंधन संपले की इंधनाची रिकामी टाकी व इंजिन प्रक्षेपकापासून मुक्त होऊन खाली समुद्रात किंवा निर्जन जागी पडते. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं तर त्या PSLVवर असलेलं जे हेवी वेट होतं ते आता हळूहळू जसं जसं हे PSLV उंच जाणार तसं तसं ते रिकामी टाकी झाल्यानंतर ते खाली पडत असल्यामुळे त्यातील इंधनाचा भार कमी होतो. प्रक्षेपकापासून मुक्त होऊन खाली समुद्रात किंवा निर्जन जागी पडते. पहिल्या टप्प्यातील इंधन संपतात दुसऱ्या टप्प्यातील इंधन प्रज्वलित झालेलेच असते. मात्र आता प्रक्षेपकात फक्त दुसराच टप्पा राहिल्याने त्याचे वजन बरेच कमी झालेले असते व आता ते अधिक वेगाने प्रवास करू शकते. म्हणजे हलकं झाल्यामुळे ते अधिक वेगाने प्रवास करू शकते. बहुतेक सर्व प्रक्षेपक अशा 2 किंवा अधिक टप्प्याने बनलेले असतात. उदाहरण म्हणून आपण जे इथे बाजूला जी डायग्राम दिलेली आहे त्याप्रमाणे भारताच्या इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेने तयार केलेलं प्रक्षेपक म्हणजे PSLV आपण इथे छायाचित्रात बघत आहोत.
ते बघा आपल्याला दुसऱ्या बाजूला एक इमेज दाखवलेली आहे, त्याच्यात कशा प्रकारे वर्धक अग्निबाण गळून पडतोय आणि त्याच्यापुढे राहिलेला पार्ट पुढे जाऊन त्याचं वजन हलकं झाल्यामुळे त्याला आता स्पीड जास्त येतो आणि म्हणून तो योग्य प्रकारे आपण प्रक्षेपित करू शकतो. लक्षात घ्या, प्रक्षेपक हे फार खर्चिक असतात, म्हणजे ह्याच्यावर खूप खर्च होतो. आपल्या इकॉनॉमीचा बराचसा पैसा आपण म्हणजे आपला देश ह्या मोहिमांवर लावत असतो, कारण ते फक्त एकदाच वापरता येतात. कारण हे प्रक्षेपक जे आहेत ते फक्त एकदाच वापरता येतात. त्यामुळे अमेरिकेने तयार केलेले आहे, जो आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय, ज्यात फक्त इंधनाची टाकी वाया जाते व बाकीचे सर्व भाग पृथ्वीवर परत येतात आणि हे PSLV आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो. कारण ह्याच्यासाठी खूप खर्च करावा लागतो. तो खर्च वाचवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे काम करावं लागतं. एक लक्षात घ्या, दिवाळीच्या दिवसात उडवले जाणारे रॉकेट जे आहे हे एक प्रकारचे प्रक्षेपकच आहे. म्हणजे आपण बघा ते बाटलीत तो अग्निबाण ठेवतो आणि त्याला आग लावतो. आग लावल्यानंतर त्याचा प्रेशर, जी दारू जळते त्याच्यामध्ये, त्याचा प्रेशर खाली पडतो आणि त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे न्यूटनच्या थर्ड लॉ नुसार हे अग्निबाण अवकाशात झेपावतो. आणि ह्याच तत्वाचा वापर करून आपल्याला जे रॉकेट उडवलं जातं, म्हणजे जे सॅटेलाइट लॉन्च व्हेकलच्या साहाय्याने जे रॉकेट ह्याच्यामध्ये प्रक्षेपित केलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा हाच कॉन्सेप्ट वापरला जातो. या रॉकेटमधील इंधन त्याला जोडलेल्या वातीच्या साहाय्याने पेटवले की हे रॉकेट प्रक्षेपकाप्रमाणे वर झेपावते. एखादा फुगा फुगवून, समजा आपण फुगा फुगवलेला आहे आणि त्याचं जे जिथून आपण हवा आतमध्ये टाकतो ते जर टोक सोडून दिलं तर हवेचा दाब खाली पडतो आणि त्याच्यामुळे तो फुगा त्याच्या विरुद्ध दिशेला उडताना दिसतो. हेच काम रॉकेट करत असतो. बहुतेक कृत्रिम उपग्रह आपल्या जीवनाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी वापरले जातात. आता तुम्हाला सांगितलं, आपण आज इंटरनेटच्या साहाय्याने वेगवेगळ्या देशांमधील बातम्या आपल्या इंटरनेटवर किंवा वर्तमानपत्राच्या साहाय्याने वाचत असतो. आता हे आपलं जीवन अधिक सुखकर करण्याचं काम हे कृत्रिम उपग्रह म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइट करत असतात. त्याचप्रमाणे विश्वाविषयीचे आपले ज्ञान वाढवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या मोहिमांमध्ये सुद्धा हे वापरले जातात. यामुळे सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीला समजून घेण्यात प्रगती झालेली आहे. म्हणजे 4.5 बिलियन इयर्स ॲगो आपल्या पृथ्वीचा जन्म झाला आणि तेव्हापासून कोणकोणत्या घडामोडी घडत गेल्या, त्याचप्रमाणे सूर्यमालेत अजून किती सूर्यमाला आहेत याचं सुद्धा ज्ञान आपल्याला होतं. आपल्या सभोवताली फिरणारे म्हणजे सूर्याच्या सभोवताली फिरणारे 8 प्लॅनेट्स, त्यांची गती कशी असते किंवा त्यांना लागणारा वेळ किती लागतो. जसं आपल्याला माहिती आहे की लास्टचा ग्रह जो आहे नेपच्यून, याला एक प्रदक्षिणा पूर्ण करायला पृथ्वीवरील 165 वर्ष लागतात. त्याप्रमाणे इतर ग्रहांना किंवा इतर कोणत्या सूर्यमाला युनिव्हर्समध्ये आहेत त्याविषयी सुद्धा आपल्याला सखोल नॉलेज या कृत्रिम उपग्रहामुळे मिळत असतं. बघा, अशा विविध मोहिमांसाठी अवकाशाने पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापासून मुक्त होऊन अंतराळात प्रवास करू शकली पाहिजेत. आता आपण एखादा उपग्रह जर पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामध्ये ठेवलेला असेल तर तो पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालेल. परंतु आपल्याला एखादी मोहीम राबवायची असेल, जसं की आपल्याला समजा मंगळावर यान पाठवायचं आहे किंवा इतर कोणत्याही ग्रहावर यान पाठवायचं आहे आणि तिथे पाणी आहे किंवा नाही किंवा सजीव सृष्टीला पोषक वातावरण आहे की नाही याचा अभ्यास जर करायचा असेल तर पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या पासून त्याला मुक्त करावं लागतं. आपण दुसरा लेसन जो बघितला त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण बघितलं की इस्केप व्हेलॉसिटी कशा प्रकारे दिली जाते, जेणेकरून हा जो उपग्रह आहे तो पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या इफेक्ट पासून बाहेर जायला हवा. आणि ती व्हेलॉसिटी किती असेल याचं एक्सप्रेशन आपण तिथे सुद्धा बघितलं होतं आणि आता इथे सुद्धा आपण पुढल्या स्लाइडच्या मार्फत ते बघणार आहोत. आता बघा, असे होण्यासाठी एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेग हा पृथ्वीच्या मुक्ती वेगाहून अधिक असणे आवश्यक असते. म्हणजे सुरुवातच त्या उपग्रहाच्या लॉन्चिंगची अशी करायची असते की त्याचा वेग हा त्याला इस्केप व्हेलॉसिटी देईल, म्हणजे तो मुक्त पतन नव्हे तर मुक्त वेग त्याला देईल आणि जेणेकरून हा पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या बाहेर जाईल. तर त्याचं एक्सप्रेशन आपण आता इथे बघणार आहोत. इथे पहा, ग्रहावरील मुक्तिवेग, ऑलरेडी आपण हे एक्सप्रेशन दुसऱ्या लेसन मध्ये बघितले. इस्केप व्हेलॉसिटीचं v escape is equal to square root of 2gm/r. आता ह्याच्यामध्ये gm आणि r च्या व्हॅल्यू जर आपण टाकल्या, उदाहरणार्थ गुरुत्वीय स्थिरांक आहे 6.67 × 10⁻11 घातांक न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. मास आहे पृथ्वीचा म्हणजे त्या ग्रहाचं वस्तुमान 6 × 10⁻24 घातांक किलोग्राम पृथ्वीसाठी आणि पृथ्वी या ग्रहाची त्रिज्या आहे 6.4 × 10⁻6 मीटर. आता ह्या सर्व व्हॅल्यू जर आपण ह्याच्यामध्ये स्क्वेअर रूट मध्ये टाकल्या तर ह्याचं स्क्वेअर रूट आपल्याला 11.18 × 10⁻³ मीटर प्रति सेकंद, म्हणजे साधारण आपण जर विचार केला तर किलोमीटर मध्ये आपण विचार करताना याला
11.18 म्हणजे 10चा तिसऱ्या घाताने त्याला भागावं लागेल आणि त्याच्यामुळे 11.18 गुणिले 10चा तिसरा घातांक तिसरा घातांक नव्हे तर किलोमीटर, कारण आपण कन्व्हर्जन मीटरचं किलोमीटर मध्ये केलेलं आहे म्हणून 10चा तिसरा घात इथे कॅन्सल होईल. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापासून मुक्त करून एखादे यान अंतराळात प्रवासासाठी पाठवायचे असल्यास त्यासाठी प्रक्षेपकाची गती सुरुवातीला कमीत कमी 11.2 किलोमीटर प्रति सेकंद एवढी असणे आवश्यक आहे. एवढी जर गती असेल तर आणि तरच त्याला मुक्त वेग मिळेल, म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापासून तो बाहेर जाईल आणि बाहेरच्या ग्रहांचे फोटोज आणि इतर गोष्टी आपल्याला त्याच्यापासून समजू शकतात. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, सूर्यमालिकेतील आपल्या सर्वात जवळचा घटक कोणता आहे? आपला उपग्रह नैसर्गिक कोणता? तर तो चंद्र आहे. चंद्रापासून आपल्यापर्यंत प्रकाश पोहोचण्यास 1 सेकंद लागतो. फक्त 1 सेकंदामध्ये. आपल्याला माहिती आहे चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, परंतु पृथ्वी फिरल्यामुळे सूर्य मागे जातो आणि सूर्याचा जो प्रकाश आहे तो चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होतो. तो प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 1 सेकंद लागतो. म्हणजे प्रकाशाच्या वेगाने जर यात्रा केली तर आपण 1 सेकंदात चंद्रावर पोहोचू शकतो, परंतु आपल्या अवकाशयानांचा वेग प्रकाशाच्या वेगाहून कमी असल्याने त्यांना चंद्रावर पोहोचवण्यास जास्त वेळ लागतो. लक्षात ठेवा, 1 सेकंदात जर प्रकाश इथे पोहोचत असेल म्हणजे लाईटचा वेग जो आहे त्याप्रमाणे तो इथे पोहोचत असेल 3 × 10⁸ मीटर पर सेकंद, तर त्या 1 सेकंदामध्ये एवढ्या स्पीडने आपण तिथे जाऊ शकतो. परंतु आपलं जे यान आहे, अवकाशयान जे आहे त्याचा स्पीड त्याच्यापेक्षा खूप कमी आहे आणि म्हणून चंद्रावर पोहोचाव्यास जास्त वेळ लागतो. एखाद्या अंतराळ यानाला चंद्रापर्यंत पोहोचण्यास लागलेला सगळ्यात कमी वेळ 8 तास 36 मिनिटे इतका आहे. म्हणजे एवढा प्रवास करून चंद्रावर आपण पोहोचू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशन मध्ये एखादा सॅटेलाइट जर आपल्याला लॉन्च करायचा असेल तर PSLVच्या माध्यमातून म्हणजेच सॅटेलाइट लॉन्च व्हेइकलच्या माध्यमातून तो कशा प्रकारे एका ठराविक कक्षेत म्हणजे ठराविक उंचीवर सेट केला जातो हे आपण इथे पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे मुक्तिवेग म्हणजे काय? म्हणजे समजा पृथ्वीची गुरुत्वीय कक्षा सोडून इतर ग्रहांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पृथ्वीवरून जेव्हा एखादा सॅटेलाइट सोडतो तेव्हा त्याचा सुरुवातीचाच वेग मुक्तिवेगा इतका असायला पाहिजे जेणेकरून तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाईल. तो कसा काढला जातो तो आपण दुसऱ्या लेसन मध्ये आणि ह्या लेसन मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. धन्यवाद.